कथेचे नाव कोब्रा. नॉनचे कौस्तुभ केळकर नगरवाला. संपादन पुस्तकालय समूह. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना पुस्तकालय घाली साद. तो असायचा आमच्या घराबाहेर, कंपाऊंडच्या आत. खोल्यांची प्रोजेक्शन्स अंगणात पुढे आलेली. ही प्रोजेक्शन्स जमिनीपासून 1-4 बोटं वर, त्याच्याखाली आपसूक जागा तयार झालेली. अशा 10-12 जागा त्याच्या आवडत्या. तिथंच कुठंतरी राहायचा तो. राहायचा की येऊन जाऊन असायचा कुणास ठाऊक. आठवड्यातून एकदा नक्की दर्शन व्हायचं. 6-7 फूट लांब, काळाशार, चमकायचा त्याचं ते फुसफुसणं. दुटांगी जीभ हावरट्यासारखं आत बाहेर करणं. कित्येक वेळा नजरानजर व्हायची आमची. 2-1 फूट शरीर वर उचलायचा. मान झुकवून गुड मॉर्निंग म्हणत असावा. काहीही असो, डोळ्यात ओळखीचं हसू दिसायचं नेहमी, निदान मला तरी. खरं तर आमचं घर हा पूर्वी शेतजमिनीचाच भाग. काळी कसदार जमीन. पहिल्यांदा राहायला आलो तेव्हा बरीचशी जागा रिकामी होती. 8-10 फूट उंच वारुळं दिसायची. नाग साप निघणं रुटीन होतं. कित्येक वेळा अंगणातून सरपटत जाताना दिसायचे. हा मात्र मुक्कामालच राहिला होता जणू. झालं काय, तेव्हा रेनोव्हेशनचं काम काढलं होतं. वरचे 2 मजले पार भुईसपाट करून नवीन बांधले. कंपाऊंडही तोडून नवीन बांधायचं होतं. अंगणाची पार वाट लागलेली. सगळीकडे डबर, सिमेंट, लोखंड, वरच्या मजल्यांवरच्या जुन्या खिडक्या, दरवाजे, बरंच काही. सगळ्यांचे ढिगारे झालेले. सगळीकडे नुसती गचपण. या दरम्यान तो कधीतरी आमच्याकडे मुक्कामाला आला असावा. एक दिवस आमच्याकडे वरच्या मजल्यावर पाणी मारणारी बाई वरनच ढापा टाकत ओरडू लागली, दादा, पोरींना आत घ्या आधी. 7-8 फूट लांब नागराज आहेत त्याच्या. अंगावर केसबी आहेत त्याच्या. मी घाबरलो. फोन फिरवला. सर्पमित्र हजर. तो बिचारा बाहेर ढिगारे उपसवतोय. आम्ही घराच्या बिळात बसून खिडकीतून फुकटचे सल्ले देतोय. बिचारानं खूप खटपट केली. नाग महाराज काही सापडले नाहीत. आठवड्याभरानंतरची गोष्ट. मी आणि ही वरती गच्चीत होतो तेव्हा आम्हाला दोघांना एकदम दिसला तो. महाराजांचं पहिलं दर्शन. सळसळत कंपाऊंडभर चक्कर मारली त्यानं. पाईपवर चढून शेजारच्या बंगल्यात गेला. आमचा आसुरी आनंद टिकला नाही फार. 5 मिनिटात परत आमच्याकडे. अर्धा तास आम्ही हे डिस्कव्हरी चॅनल लाईव्ह बघितलं. आम्ही नाच सोडून दिला. बाकी त्याच्या अंगावर केस आहेत वगैरे सब झूट. माझ्या एका दुरस्थ देशस्थ मित्राचं चिडवणंही झालं. बरोबर आहे, तुम्ही कोब्रा, तो कोब्रा, तुमच्याकडेच येणार तो. हे विखारी बोलणं मी फारसं मनावर घेतलं नाही. काहीही असो, त्याच्या असण्याची सवय झालेली. दरम्यान कंपाऊंड पाडलं. अंगणात भरपूर भंगार. चोरी व्हायची भीती. मला कॉन्फिडन्स होता. आमच्या नागराजाची कीर्ती दूरवर पसरलेली. काहीही चोरीला गेलं नाही. कुणीतरी म्हणालं, तो तुमच्या घराण्याचा मूळ पुरुष आहे, राखणदार. घर 15 वर्षांपूर्वीचं. मला उगच हसू आलं. एक दिवस कल्ला. बांधकामाच्या मजुरांनी त्याला एका ढिगाऱ्याखाली दिसला. निपचित, मलूल. त्यांनी मारायची तयारी सुरू केलेली. माझी आजी मध्ये पडली. पुनर्जन्माची वेळ आलीये त्याची. कात टाकणार आहे तो. त्याला तसाच राहू दिलं तिथे. दुसऱ्या दिवशी सकाळी दिसला नाही तिथे. 1.5 वर्ष बांधकाम चाललं. या दरम्यान अनेक वेळा दिसला तो. कधीही त्रास दिला नाही त्यानं. मान खाली घालून निघून जायचा. त्याची भीती वाटणं कमी झालेलं. पोरींनाही तो माहीत होता. त्याचे उपकारच होते आमच्यावर. एकही उंदीर घुस फिरकायची नाही अंगणात. हळूहळू बांधकाम संपत आलं. सगळा राडारोडा साफ झाला. अंगणात नवीन टाईल्स घातला. प्रोजेक्शन खालच्या 4 बोटं जागा भरून घेतल्या. कंपाऊंड बांधलं. सगळं चकाचक. छान वाटलं. मग वाईटही. आमच्या नागराजांना जागाच उरली नाही. न सांगता, न बोलता, खाली मानेना तो निघून गेला असावा. त्याच्याच अंगणात तो उपरा ठरलेला. अजूनही तो आठवतो. मित्राची आठवण यावी तसा. नागपंचमीला तर नक्की आठवण येते. मागच्या महिन्यातली गोष्ट. एक व्हॅनवाला रस्त्यावर हॉर्नवर उभा राहून बोंबलत होता. आम्ही सगळे बाहेर आलो. काय झालं? तो तिथनंच कोकलला, जागेवरच थांबा, तुमच्या अंगणात नाग आहे. इतक्यात एक कोब्रा फुसफुसत सुपरसॉनिक स्पीडनं जेटखालच्या जागेतून अंगणातून बाहेर रस्त्यावर पळाला. आम्ही सराईतसारखे हसलो. जवळजवळ 10 वर्षांनी. आमचाच आहे तो. आमचं समूहगान. बहुतेक. क्या पता. त्याच्या दिसण्यानं आनंद झाला खरा. हॅपी नागपंचमी. पुनः प्रक्षेपण. असं कौस्तुभ केळकर नगरवाला.
माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही. हॅपी नागपंचमी. पुनः प्रक्षेपण. असं कौस्तुभ केळकर, नगरवाला. माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.